नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। पञ्चमभागस्य चतुर्थी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजगडचे वातावरण तंग होते. साऱ्यांच्या चेहऱ्यांवर काळजी उमटली होती. राजांच्या बेचैनीला तर पारावा राहिला नव्हता. घडीघडीला गडावर बातम्या येत होत्या. मोगल सैन्याच्या तावडीतून सुटून आलेले मराठी सरदार राजांना भेटत होते. प्रत्येक बातमीने राजांची काळजी वाढत होती. राजे आपल्या खास माणसांसह मसलतीला बसले होते. मोरोपंत, रघुनाथ पंत, अण्णाजी दत्तो, तानाजी, येसाजी, कुडतोजी गुजर, आनंदराव आणि खुद्द जिजाबाई महाली हजर होत्या. साऱ्यांच्या चेहऱ्यांवर काळजीची काजळी धरली होती. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली आणि बोलायला सुरुवात केली. प्रसंग बाका आहे. मिर्झा राजे हुशार खरे. एकाच वेळी पुरंदरला वेढा आणि आमच्या मुलुखात लुटालूट सुरू केली त्यांनी. तानाजी आवेशाने म्हणाला, गावं जाळत बाया बापड्यासनी नागवत फिरणारा ह्यो मिर्झा राजा. त्याचं कसलं कौतुक. ही मर्दाची कामं नव्हत. राजे हसले. तानाजी, मिर्झा राजांनी तसं केलं नसतं तरच आम्हाला काही वाटलं असतं. मिर्झा राजे हुशार आहेत. आमचे गड काबीज करणं इतकं सोपं नाही हे ते जाणतात. आज आमच्या राज्यातील घरं बेचिराख होत आहेत. वस्त्या उठत आहेत. आमच्या आया बहिणी पळवून नेल्या जात आहेत. निष्पाप माणसं वेठबिगारीसाठी आसुडाखाली फोडली जात आहेत आणि आम्ही त्यांचे राजे. आम्ही गडावर सुरक्षित राहून प्रजेची वाताहत थंड नजरेनं बघतो आहोत. पण यातून मिर्झा राजे काय साधणार? अण्णाजींनी विचारले. काय साधणार? राजे अण्णाजींच्याकडे वळत म्हणाले, काय साधणार नाही हे विचारा. राजांचं राजेपण प्रजेच्या निष्ठेवर टिकतं. प्रजेत असंतोष माजला की राज्य उलथून पडायला कितीचा वेळ लागणार? राजेगडावर सुरक्षित आहेत आणि आपलं तेवढं वाटोळं होत आहे हे जेव्हा प्रजेला जाणवेल तेव्हा त्यांची निष्ठा टिकणार नाही. आणि तसं घडलं तरी आम्ही प्रजेला दोष देणार नाही. सारी फौज एकत्र करून मुकाबला केला तर कुडतोजींनी सुचविले. त्याचा विचार आम्ही केला, पण तसं करणं आत्मघात ठरेल. मिर्झा राजांनी आपली फौज आमच्या मुलुखभर पसरून ठेवली आहे. आम्ही शिरलो तर चारी बाजूंनी मोगली फौज गोळा व्हायला फारसा वेळ लागणार नाही. रघुनाथ पंत म्हणाले, महाराज स्पष्ट बोलतो, माफी असावी. अफजल मारला आणि शास्ताखानास दगा केला, पण ते दोघे गैरहुशार मुसलमान होते. हुन्नरही नवाज केला. हे सर्व रजपुतास जाहीर आहे. ते दगा करू देणार नाहीत. मिर्झा राजांशी सल्ला करावा. आम्ही कुठं नाही म्हणतो. त्याचकरिता तुम्हाला मिर्झा राजांकडे खेपा घालाव्या लागल्या. पण मिर्झा राजे आमची शरणागती मागतात ना. त्यांनी चारी बाजूंनी तणावा आवळीत आणले आहेत. आज्ञा आहे ती पुरंदरावर. पुरंदर सहज वर्षभर भांडेल. येसाजीने निर्वाळा दिला. तेवढा वेळ मिळाला तरी विचार करायला भरपूर सवड मिळेल. श्रीचे राज्य, श्रीवर आमचा भार. ते काय करतील ते खरं, पण आज ह्या क्षणी आमची पुण्याई कमी पडते आहे असा भास होतो. जिजाबाई शांतपणे ऐकत होत्या. त्या निश्वास सोडून म्हणाल्या, पुण्याई कमी पडायला काय झालं? एवढा दानधर्म होतो आहे. इडापिडा टळाव्यात, संकट जावीत म्हणूनच ग्रहणाच्या वेळी सुवर्णदान केलंत ना. ते सारच का वाया? राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. मासाहेब, आम्ही फक्त सुवर्णदान केलं, पण मिर्झा राजे कोटी चंडी करून करोडो अश्वरफ्या खर्च करून बाहेर पडले. त्यांचं पुण्य केवढं? मिर्झा राजांचं मन वळवता यायचं नाही का? जिजाबाईंनी विचारले. कठीण आहे. मिर्झा राजे रजपूत आहेत. खाल्ल्या अन्नाला इमानी आहेत. मिर्झा राजे नुसते गड काबीज करीत सुटले असते तर त्याची आम्ही खंत बाळगली नसती. आमचे सारे गड घ्यायला त्यांना आयुष्य पुरलं नसतं. पण ते पडले पक्के राजकारण धुरंधर. सिंहाच्या तडाख्यातून सुटता येईल, पण मिर्झा राजांच्या विळख्यातून सुटणं महाकठीण. राजे, असली कचदिल भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही, जिजाबाई म्हणाल्या. राजे स्थिर आवाजात म्हणाले, मासाहेब, आम्ही हे निराशेनं बोलत नाही. खोट्या अहंकारापेक्षा सत्य पारखून घेणं श्रेयस्कर असतं. मिर्झा राजे आपल्या लाख फौजेच्या बळानं शेफारले नाहीत. औरंगजेबानं आपल्या अंगावरचा काबा उतरून मिर्झा राजांच्या खांद्यावर चढवला. हिऱ्याचं पदक त्यांच्या शिरपेचात खवलं म्हणून ते दिपले नाहीत. मिर्झा राजे खोटी चंडीचं अनुष्ठान करून बाहेर पडलेत. ज्याच्या पाठीशी श्रद्धा आणि अफाट बुद्धिबळ आहे तो जिथं हात घालील तिथं
त्याला यशच मिळेल. मग तुम्ही ठरवलं तरी काय? जिजाबाईंनी विचारले. आम्ही काही ठरवलं नाही. चारी बाजूंना उठवलं जाणारं रान आम्ही पाहत आहोत. अद्याप शत्रूचा निश्चित मोहर आमच्या ध्यानी येत नाही. आजवर जिनं संकटातून पार केलं त्या जगदंबेवर आमचा भरवसा आहे. संकटाच्या वेळी श्रद्धा अस्थिर होणं योग्य नव्हे. राजमहालातली बैठक उठली. सारे चुपचाप निघून गेले. राजे एकटेच महालात बसून होते. जीव झुरत होता. काही सुचत नव्हते. पावलांचा आवाज आला. राजांनी नजर वर केली. कुडतोजी गुजर महालात येत होते. राजांनी विचारले, कुडतोजी, परत का आलात? महाराज, मिर्झा राजे आपली माणसं फितवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जावळीच्या छावणीत गडबड उडाल्याची बातमी आल्यानं नेताजी तिकडे तातडीनं गेले. आम्हाला न भेटता? जी. पुरंदरचे आत्माजी व कहारकोळी हे दोघे बंधू त्यांच्या 3000 स्वारांसह मिर्झा राजांनी फोडून आपल्या नोकरीत घेतल्याची बातमी आहे. त्या बातमीने राजे सुन्न झाले. दीर्घ निश्वास सोडून ते म्हणाले, मिर्झा राजांची कमाल आहे. पुण्याला येण्याआधीच आदिलशाही सरदार, कुलबशहा, रामनगर, पेठ व चोथिया हे राजे त्यांनी फितवले. शिवाप्पा नायक व बसवपट्टणचा नायक यांना आमच्या विरुद्ध उभे केले. वलंदेज फिरंगी यांना आमच्या गलबतांविरुद्ध मोहीम काढण्याचा सल्ला दिला. जावळीच्या चंद्ररावांचे वंशज हुडकून त्यांना त्यांच्या राज्याचं आमिष दाखवलं. अफजलखानाच्या मुलाला बापाचा सूड घेण्यासाठी तयार केलं आणि आता खुद्द आमची माणसं उठवायला सुरुवात झाली. मिर्झा राजे स्वस्त बसले तर स्वप्न देखील त्यापेक्षा देखणं असतं. तसं झालं तर कोणी सांगावं, राजकारणाचा रंग बदलेल. कुडतोजींनी पुढे होऊन एकदम राजांचे पाय शिवले. राजांनी पाहिले. कुडतोजींचे डोळे भरून आले होते. हे काय करता कुडतोजी? उठा. तुम्ही आमचे दुय्यम सेनापती. सेनापतींच्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत. महाराज, जगलो वाचलो तर परत मला पाय दिसतील, नाहीतर हाच शेवटचा मुजरा समजावा. मिर्झा राजांची चिंता करू नका. राजांचे अंग बसल्या जागी ताठरले. ते म्हणाले, कुडतोजी, काय विचार आहे? थांबा महाराज, कुडतोजी निश्चयाने म्हणाले. आजवर कधी असं वागलो नाही, मात्र क्षमा करा. यापुढे शब्द जरी मला सांगाल तरी आपल्याला आपल्या कुलदैवताची, भवानीची शपथ आहे. काय केलं हे कुडतोजी? आणि राजांनी बसल्या जागी डोळे मिटले. जेव्हा राजांनी डोळे उघडले तेव्हा महालात कुडतोजी दिसत नव्हते. राजांचा सारा दिवस चिंतेत गेला. रात्री थकले भागलेले राजे आपल्या महालात आले. राजे महालातल्या चांदीच्या देव्हाऱ्याजवळ गेले. देव्हाऱ्यात स्फटिकाचे शिवलिंग समयांच्या ज्योतीत उजळले होते. त्यामागे जगदंबेची सुवर्णमूर्ती नजरेत भरत होती. राजांनी गुडघे टेकले. बराच वेळ ते तसेच नतमस्तक होते. राजे सावकाश उठले आणि पलंगाकडे चालू लागले. बराच वेळ राजे जागे होते. अनेक वादळे मनात उठत होती. कूस बदलूनही मनातले वादळ शांत होत नव्हते. केव्हा निद्रा लागली हे राजांना कळले नाही. अचानक राजांना जाग आली. त्यांचे सारे अंग घामाने डबरले होते. सज्जातून वारा आत येत होता. खिडक्यांच्या फळ्या वाऱ्याने हिलकावे घेत होत्या. विजांचा प्रकाश महाल उजळीत होता. त्या क्षीण प्रकाशात रौप्य देव्हारा उजळून निघत होता. समयांच्या वाती थरथरत होत्या. जगदंबेची सुवर्णमूर्ती दृश्य अदृश्याचा खेळ खेळत होती. राजे पलंगावर उठून बसले. मेघ गर्जनेने ते भानावर आले. राजे सज्जात गेले. बाहेर वादळाने थैमान मांडले होते. हवेत उकाडा होता. निसर्गात वादळ होते, पण पावसाचा मागमूसही नव्हता. राजांनी वळून जगदंबेकडे पाहिले आणि देव्हाऱ्याजवळ जाऊन त्यांनी देवीपुढे मस्तक टेकले. ढगांचा गडगडाट महालात घुमला. राजे महालाबाहेर पडले. ते सरळ जिजाबाईंच्या महालाकडे गेले. महाल जवळ येत होता. अर्धग्लानीत असल्यासारखे राजे झोकांड्या देत जात होते. महाल नजरेत येताच राजांनी हाक मारली, मासाहेब, मासाहेब. मनोहारी बाहेर आली. राजांना पाहताच ती बाजूला झाली. राजे सरळ महालात गेले. जिजाबाई पलंगाजवळ उभ्या होत्या. मनोहारीने समया उजळायला सुरुवात केली होती. भर रात्री राजांच्या हाका ऐकून जिजाबाईंच्या अंगाला कापरा सुटला होता. राजांचे रूप पाहून तर त्यांचे अवसान गेले. राजांची नजर ताठरलेली होती. कपाळावर घाम डवरला होता. केस विस्कळीत झाले होते. राजे, काय झालं? पाणी. मनोहारीने सुरईतले पाणी त्वरेने आणले. राजांनी पेला ओठी लावला. घटाघटा ते पाणी पित होते. पाणी पिऊन होताच राजांनी निश्वास सोडला. बसा राजे, जिजाबाई म्हणाल्या. मासाहेब. शिवबा, स्वप्न पडलं का? स्वप्न कसलं मासाहेब? राजे प्रयत्न करीत होते. आम्ही उशिरात झोपी गेलो. अचानक जाग आली. सारा महाल उजळला होता. झोपेत आहे की जागा आहे तेही कळत नव्हतं.
महालात साक्षात जगदंबा उभी होती. खोल दरीतून आवाज यावा तसा आवाज आम्ही ऐकत होतो. शब्द स्पष्ट आठवतो. काय ऐकलत राजे? जिजाबाई अधीर होऊन म्हणाल्या. आई सांगत होती. राजांचे डोळे परत ताठरले. मुठी वळल्या गेल्या. लेकरा, प्रसंग कठीण आहे. जसवंत सिंगास मारवत नाही. कठीण प्रसंग आला तरी काळजी करू नको. सोबत मी आहे. तुला संकटातून तारून नेईन. यशस्वी करीन. चिंता करू नको. भार माझा आहे. तुला एका पिढीचं राज्य मी दिलं नाही. 27 पिढ्यांचं राज्य तुझं आहे. ती चिंता मला आहे. लेकराची वेडी वाकडी वर्तणूक मला सावरावी लागते. कोणविषयी चिंता न करणे. राजांनी निश्वास सोडला. बस एवढंच आम्ही ऐकलं. आणि महालात कोणी नव्हतं. फक्त वादळ विजांचा कडकडाट होता. विजा, वादळ, राजे. राजांनी जिजाबाईंच्याकडे पाहिले. सगळीकडे सामसूम होतं. ढगांचा आवाज नव्हता. महालाचे पडदे अगदी स्थिर होते. राजे उद्गारले. मग आम्हाला झाला तो भास. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. त्या गहीवरून म्हणाल्या. राजे, भाग्यवान म्हणून तुम्हाला दृष्टांत झाला. ती पाठीराखी असता काळजी कसली करता? आईचा आशीर्वाद मिळाला. शांत चित्तानं झोपा. राजे भारावलेल्या मनाने आपल्या महाली आले. सर्वत्र शांतता होती. वाऱ्याचा लवलेशही नव्हता. राजे पलंगावर झोपले. मन हलके झाले होते. डोळ्यात शांत नीज उतरत होती. अधुना पंचम भागस्य पंचमी कथा एषा. सायंकाळच्या वेळी मिर्झा राजे मनूची बरोबर बुद्धिबळ खेळत होते. अंधार पडायला सुरुवात झाली होती. एखादी गार वाऱ्याची झुळूक डेऱ्यात प्रवेश करत होती. मिर्झा राजांनी चाल केली होती. मनूची साहेब विचार करीत होता. तोंडावर पंजा धरून पटाकडे पाहत होता. थोडा वेळ गेला. मनूजीचे खांदे उडविले आणि तो म्हणाला. राजा साहब, आपकी जीत. हम हार गए. मिर्झा राजे मोठ्याने हसले. मनूची उठला. आपली पसरट टोपी घालून त्याने मिर्झा राजांना वाकून अभिवादन केले आणि मनूची गेला. मिर्झा राजे उठले. डेऱ्याबाहेर येऊन ते उभे राहिले. तळावर पलोते पेटत होते. मिर्झा राजांनी शामियान्यात जाण्यासाठी पायात जरी चढाव चढविला आणि ते शामियान्याकडे चालू लागले. तळपते तेगे घेतलेले 2 सिद्धी मागोमाग चालत होते. मिर्झा राजे आपल्याच विचारात जात होते. शामियानाच्या प्रवेशद्वाराचे पलोते दिसू लागले. मिर्झा राजे शामियानाच्या जवळ पोहोचले. तोच एक इसम अंधारातून धावला. खोजाच्या लक्षात येताच तो धिप्पाड खोजा पुढे झाला आणि त्याने आपला तेगा चालवला. तेग्याचा वार त्या इसमाने आपल्या खंजीरावर घेतला. तेगा पुढे पुढे सरकत होता. खंजीराचा हात मागे हटत होता. दुसरा खोजा धावला. भानावर आलेले मिर्झा राजे ओरडले. जिंदा पकडना. क्षणात तो अनोखा इसम गिरफ्तार केला गेला. मिर्झा राजे म्हणाले. त्याला डेऱ्यात घेऊन या. डेऱ्यात कोणी असता कामा नये. बोलता होतो का पहा. याची वार्ता कुणाला समजता उपयोगी नाही. ह्या इसमाला नेण्यात आले. काळोखामुळे त्याचा चेहराही पाहता आला नाही. मिर्झा राजे अस्वस्थ झाले होते. पण तसे न भासविता ते शामियान्यात गेले. मिर्झा राजांचा मुलगा किरत सिंग याने राजांचे स्वागत केले. पण मिर्झा राजे बैठकीवर गेले नाहीत. ते म्हणाले. किरत जी, मला जेवायला थोडा वेळ होईल. माझी तयारी झाली की मी येईन. मला बोलावणं पाठवू नको. जरुरीचं काम आहे. किरत त्या बोलण्यानं आश्चर्यचकित झाला. मिर्झा राजे आपल्या ठरल्या कार्यक्रमात कधीही बदल करीत नसत. शामियान्याबाहेर जाणाऱ्या मिर्झा राजांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे थक्क होऊन किरत बघत होता. मिर्झा राजे डेऱ्यात आले. डेरा मोकळा होता. दोघे सिद्धी गिरफ्तार केलेल्या खुन्याला धरून उभे होते. खुन्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या. मिर्झा राजे बैठकीवर बसले. आपल्या हाताने तिवईवरील सुरईतील मद्य सुवर्ण प्याल्यात ओतून घेऊन ते त्या खुन्याकडे पाहत होते. मिर्झा राजांनी त्याच्या मुसक्या सोडण्यास सांगितले. त्याचा चेहरा मोकळा होताच मिर्झा राजे आश्चर्यचकित झाले. मिर्झा राजे म्हणाले. कोण तू? शिवाजीच्या वकिलाबरोबर तूच आला होतास ना? कुडतोजी काही बोलले नाहीत. मिर्झा राजांनी रक्षकांना बाहेर जाण्याची आज्ञा केली. कुडतोजी त्या वर्तनाने अस्वस्थ झाले. मिर्झा राजे म्हणाले. भिवू नको, तुला काही होणार नाही. माझी हत्या करून काय साधणार होतं? कुडतोजींनी ओठांवरून जीभ फिरवली. त्यांना धीर आला होता. ते म्हणाले. साहेब, चाकरी समजून आलो होतो, पण आपलं दैव बलवत्तर. ईश्वर तुमच्या पाठीशी आहे म्हणूनच वाचलात. मिर्झा राजे हसले. ते आम्हालाही माहीत आहे. तो आशीर्वाद आमच्या पाठीशी नसता तर आम्ही शिवाजीराजांच्यावर विजय मिळवला नसता. विजय अजून फार दूर आहे.
चुकीचा आहे. विजय आमच्या मुठीत आहे. नाहीतर राजांच्या पदरची त्यांच्यावर वेडं प्रेम करणारी तुमच्यासारखी माणसं असं वागली नसती. मिर्झा राजाला खरंच चेटूक प्रसन्न आहे का असा विचार कुर्तोजीच्या मनाला स्पर्श करून गेला. विस्फारित नेत्रांनी ते मिर्झा राजांच्याकडे पाहत होते. मिर्झा राजे दिलखुलास हसले. आम्ही हे कसं जाणलं याचं आश्चर्य वाटतं. शिवाजीजवळ राहून अजून त्याला ओळखलं नाही. शिवाजीनं टाकलेली झेप कधी चुकत नाही. आमची हत्याच करायची असती तर तसा कच्चा डाव शिवाजीनं टाकला नसता. अफजल शास्ता खान आठव. पण आम्ही तुझ्यावर खुश आहोत. आमची इच्छा आहे की तू आमच्या पदरी यावं. मागशील तो मान तुला मी देईन. कुर्तोजी भानावर आले. त्यांनी आवंडा गेला. ते म्हणाले, यापेक्षा माझं डोकं उडवलं तरी चालेल. तू हे म्हणणार तेही मला माहीत होतं. आम्ही तुला सोडायचं ठरवलं आहे. तुझं घोडं आहे नाही. मिर्झा राजांनी टाळी वाजवली. सेवक आत आला. मिर्झा राजांनी शिरपाव आणून तो कुर्तोजीला दिला. कुर्तोजींसाठी घोडा तयार ठेवण्याची आज्ञा दिली. मिर्झा राजांनी खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या नजरेला नजर भिडवीत मिर्झा राजे म्हणाले, घाबरू नको, दगा होणार नाही. चावडी बाहेर जाईपर्यंत माझं पथक तुला सोबत करील. घोडा तुला बक्षीस दिला आहे. शिवाजी राजांना सांग, शत्रूच्या मुलखात असताना आम्ही क्षणभरही बेसावत नसतो. यापेक्षा खुद्द तुमचे राजे लवकर येऊन भेटतील तर बादशहाकडून मनसबदारी देणं सोपं पडेल. फार कटुता वाढण्याच्या आतच राजांना भेटा म्हणावं. त्यात त्यांचं कल्याण आहे. मिर्झा राजांच्या व्यक्तिमत्वाने, त्यांच्या औदार्याने कुर्तोजी दिपले होते. त्यांनी लवून मुजरा केला आणि मिर्झा राजांचा निरोप घेतला. मद्याचा आस्वाद घेत मिर्झा राजे समाधानाने जरी बैठकीवर रेलून बसले होते. तोच किरत सिंग आत आला. अधीरपणे त्याने विचारले, आपल्यावर हल्ला झाला? कोण म्हणतं? माझ्या शामियान्याजवळचा सेवक सांगत होता. खोटं. माझ्यावर हल्ला कोण करणार? मग कोण आलं होतं? हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुला नव्हता. पण तुला म्हणून सांगतो, शिवाजीचा दुय्यम सेनापती गुजर भेटायला आला होता. लवकरच आपल्या मनाजोगा तह होईल. आम्ही एवढ्यात जेवायला येऊ. आपल्यालाही खुश खबर द्यायची आहे. दिलेर खानांनी वज्रगड घेतला आहे. इजाजत. मिर्झा राजे समाधानाने लोडावर कलंडले. किरत निघून गेला आणि थोड्याच वेळाने मिर्झा राजे डेऱ्याबाहेर पडून शामियान्याकडे जाऊ लागले. अधुना पंचम भागस्य षष्टी कथा एषा. कुर्तोजी गुजर राजांच्या समोर उभे होते. सारी हकीकत ऐकूनही राजांचा विश्वास बसत नव्हता. कुर्तोजी सांगत होते, मिर्झा राजांनी मला चांगलं वागवलं. एवढंच नव्हे तर शिरपाव आणि घोडा दिला. माणूस मोठा उमदा राजा शोभतो. राजे प्रसन्नपणे हसले. म्हणाले, कुर्तोजी, मिर्झा राजांनी तुम्हाला सोडून जे मिळवायचं ते यश मिळवलं. तुम्ही गेलात, पण तुमच्या काळजीनं आमचा जीव झुरत होता. तुम्ही आला ही बातमी कळली तेव्हा केवढा आनंद झाला ते कसं सांगू. तुम्ही सुखरूप आलात यातच आम्हाला सर्व मिळालं. पण कुर्तोजी, तुमचा हा अविवेकी स्वभाव आम्हाला एक ना एक दिवस पश्चाताप करायला लावेल. आपल्या स्वभावाला मुरड घालायला शिका. मिर्झा राजांची छावणी काय म्हणते? यश मिळण्याची मिर्झा राजांना खात्री आहे. काल 2 प्रहरपर्यंत तोफांचे आवाज कानांवर येत होते. एल्गार जारी आहे. राजांनी निश्वास सोडला. कुर्तोजींनी मुजरा केला. ते वळणार तोच राजे म्हणाले, थांबा कुर्तोजी. आमचे शत्रू आमच्या माणसांचं कौतुक करतात तिथं आम्ही स्वस्थ कसे बसू? राजांनी शिरपाव मागवला. शिरपाव घेऊन मोरोपंत आत आले. तबकात शिरपाव, तलवार आणि मानवस्त्र होते. राजे मोरोपंतांना म्हणाले, मोरोपंत, कुर्तोजी मोठा पराक्रम करून आलेत. खास शत्रू गोटाची बातमी काढून आलेत. राजांनी कुर्तोजींना शिरपाव दिला. तलवार आणि मानवस्त्र हाती देत ते म्हणाले, कुर्तोजी, आम्ही तुमचं नाव बदललं आहे. प्रतापराव. ही किताबत आम्ही तुम्हाला बहाल करीत आहोत. तुमच्या पराक्रमाला ते नाव सार्थ आहे. प्रतापरावांनी मुजरा केला. कुर्तोजी गुजरांचे प्रतापराव गुजर झाले. मानाचा स्वीकार करून प्रतापराव वळले. त्याच वेळी महालात येत असलेल्या तानाजीवर साऱ्यांची नजर वळली. तानाजी मुजरा करून म्हणाला, महाराज, घात झाला. वज्रगड पडला. वज्रगड पडला? राजे सुन्न झाले. वज्रगड पुरंदरचा जुळा भाऊ. वज्रगड पडला की आकाशाला भिडलेल्या पुरंदर नजरेच्या टप्प्यात तोफांच्या माऱ्यात आला. तो गड वर्षभर भांडेल असे वाटत होते. त्याचा रक्षण करता अवघ्या 13 दिवसात पडला. राजे म्हणाले, ज्याची भीती वाटत होती तेच घडलं. राजे आपल्याच विचारात रात्री आपल्या महाली बसले होते. जिजाबाईंना आत आलेल्या पाहताच राजे उठले. राजे म्हणाले, आम्हाला बोलवायचं होतं. आम्ही खाली.
दिवे लागण होऊन बराच वेळ झाला. सोयराला विचारलं तर एकटेच महाली आहात असं कळलं. केव्हा वेळ गेला हे आमच्या लक्षात आलं नाही. वज्रगड पडला हे खरं? हो. आता फार काळ पुरंदर टिकाव धरील असं वाटत नाही मासाहेब. आम्ही तह करायचं ठरवलं आहे. पण मिर्झाराजे संपूर्ण शरणागती मागतात ना. शक्यतो ती पाळी येऊ नये यासाठीच आम्ही खटपट करू. पण जमेल असं दिसत नाही. पुरंदर हातचा जायच्या आतच तह झाला तर मानाचा तह होण्याची शक्यता आहे. पुरंदर गेला की मग मिर्झाराजांच्या दयेचा प्रश्न राहील. शिवबा, कसलं रे हे संकट? मासाहेब, डोळ्यात पाणी आणू नका. आम्हाला जगदंबेनं दृष्टांत दिला आहे. जेव्हा काळजीची पराकोटी होते तेव्हाच त्यातून सुटण्याचा मार्ग सापडतो. हा आमचा अनुभव आहे. वज्रगड पडला तरी पुरंदर घेणं इतकं सोपं जाणार नाही. मुरारबाजी शर्थीनं गड राखतील. मग तहासाठी कुणाला पाठवणार? आता सावधगिरीनं पावलं टाकायला हवीत. उद्या आम्ही आणखीन एक पवित्रा टाकणार आहोत. पाहू जमतं का तो. दुसऱ्या दिवशी राजांनी मिर्झा राजांच्याकडे कर्माजी नावाचा विश्वासू जासुदाच्या मार्फत थैली रवाना केली. मिर्झा राजांच्या पत्रात राजांनी लिहिले होते, सम्राटांचा माझ्यापासून खूप फायदा होईल. मी बादशहांचा नौकरच आहे. या कोकणपट्टीच्या दुर्गम अशा खडकाळ व डोंगराळ भागात लढाई करीत राहून श्रमी होण्यापेक्षा आपण आदिलशाही स्वारीचा विचार करीत असाल तर जरूर मी मदत करायला तयार आहे. आपल्यावरची संक्रांत विजापुरावर सरकवण्याचा राजांचा डाव होता. राजे उत्तराची वाट पाहत होते. पत्राचे उत्तर घेऊन जासूद आला. राजांनी रघुनाथ पंतांना ते पत्र वाचावयास सांगितले. रघुनाथ पंत वाचू लागले. बादशाही सेना जी आकाशातील अगणित ताऱ्यांप्रमाणे विपुल आहे, तिला दख्खनमध्ये तुझ्या विरुद्ध पाठवलेली आहे. तुझ्या दुर्गम डोंगरी व खडकाळ प्रदेशावर विसंबून राहू नकोस. ईश्वराची इच्छा असेल तर हा प्रदेश घोडदळाच्या व पायदळाच्या टाचांनी पार सपाट होऊन जाईल. तुला तुझ्या जीवाची पर्वा असेल तर साम्राज्याच्या नोकरीची धुरा गळ्यात अडकवून घे. असे करशील तर तुझ्या नवीन धण्यालाही मोठेपणा व बरे वाटेल. तेव्हा तू या डोंगर गडांवरून तुझे चित्त दूर ठेव. नाहीतर जो परिणाम भोगावा लागेल तो तुझ्याच कर्माची फळे म्हणून भोगणे प्राप्त होईल. त्या उत्तराने राजे सुन्न झाले. राजांच्याकडून अनेक पत्रे जात होती, उत्तरे येत होती, पण मिर्झा राजे वळत नव्हते. पुरंदरवर तानाजीने 300 सैनिक गडावर चढवल्याने राजे पुरंदरविषयी निश्चिंत होते. राजांचा एकच आधार उरला होता, निसर्गाचा. पावसाळा आला की काहीतरी हालचाल करता येणे शक्य होते. राजे तह करण्यासाठी मिर्झा राजांना अनेक पत्र लिहित होते, पण मिर्झा राजे संपूर्ण शरणागतीखेरीज काहीच बोलत नव्हते. राज्यातल्या मुलुखात बेसुमार लुटालूट जारी होती. पुरंदरवरचा हल्ला एकही दिवस थांबत नव्हता. तो थांबविण्याकरता राजांनी आपले सेनापती व युवराजांना तह करण्यासाठी पाठवण्याची तयारी दर्शवली. पण मिर्झा राजे शिवाजी राजांच्या खेरीज कुणाशीही बोलणी करण्यास तयार नव्हते. त्यांनी रघुनाथ पंतांना स्पष्ट बजावले, तह करण्याचा मला हक्क नाही, पण शिवाजी बिनहत्यार गुन्हेगारासारखा समक्ष येऊन केल्या गुन्ह्याची माफी मागेल तर कदाचित कृपाळ होऊन क्षमा करतील. मी तशी शिफारस जरूर करीन. राजांनी जीविताची हमी मागितली. राजे येणार हे कळताच मिर्झा राजे आनंदले. त्यांनी राजांच्या जीविताची हमी दिली. राजांचे वकील रघुनाथ पंत यांना शपथ करून बेल तुळशी दिल्या. भेटीच्या दिवसाची तारीख निश्चित करण्यासाठी बोलणी सुरू झाली. मिर्झा राजांनी तातडीने दिलेर खानाला बोलावून घेतले. दिलेर खानाला मिर्झा राजांनी सर्व परिस्थिती सांगितली. आपल्या परोक्ष ही बोलणी ठरावीत याचा दिलेर खानाला राग आला. जेव्हा मिर्झा राजांनी पुरंदरवरचा वेढा सौम्य करण्याचा आदेश दिला तेव्हा तर दिलेर खानाच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. तो भानावर येऊन उसळला. मिर्झा साहेब, एवढे कष्ट घेऊन रुद्रमाळ घेतला, पुरंदर बेजार केला, ते ऐनवेळी कच खाण्यासाठी? 4 दिवसात पुरंदर ताब्यात येईल हे मी कैक दिवस ऐकतो आहे. जरी ते शक्य असलं तरी मला ते नको आहे. का? शिवाजीराजांना पुरंदर जाण्याच्या आत तह हवा. त्यांचं स्वप्न पुरंदरवर अवलंबून आहे. पुरंदर पडला तर शिवाजी कदाचित तहाला होणार नाही. निराश होऊन तो बेफाम बनेल. आलेलं यश दूर जाईल. हा राजासाहेब, एवढे तुम्ही? खामोश. दिलेर खान, एवढा गड घ्यायला इतके दिवस लागले. दारुगोळा खर्ची पडला. पाऊस केव्हा सुरू होईल कोणी सांगावं. माणसाशी टक्कर देता येते, पण निसर्गाशी टक्कर कठीण आहे. मला तो धोका पत्करण्याची इच्छा नाही. झाला तह तर ठीकच आहे, नाही झाला तर तुमचे मार्ग मोकळे आहेत.
तेव्हा शिवाजीची भेट होईपर्यंत पुरंदरचा लढा सौम्य करा, न जाणवेल अशा तऱ्हेनं. दिलेर खान जळफळत उठला, पण बोलून दाखवण्याचे अथवा विरोध करण्याचे सामर्थ्य त्याला नव्हते. मिर्झा राजांची आज्ञा मान्य करून तो आपल्या तळाकडे निघून गेला. मिर्झा राजे शिवाजी राजांना भेटण्यास उतावीळ झाले होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.